व्यवस्थापन तत्त्वे व उपयोजन पेपर क्रमांक 1 या पेपरमधील प्रकरण पहिलं आपण सुरू केलेलं आहे. यामधील काही घटक आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेले आहेत. व्यवस्थापन ही संकल्पना काय आहे, त्याची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर व्यवस्थापनाचं महत्त्व किंवा त्याची गरज, हा सविस्तर भाग आपण मागच्या तासापर्यंत अभ्यासलेला आहे. तर आजच्या तासाला आपण यानंतरचा पुढचा जो घटक आहे, व्यवस्थापन सिद्धांताबाबत योगदान करणारे विचारवंत. तर या प्रकरणामध्ये आपल्याला हे जे विविध विचारवंत आहेत, तर या विचारवंतांमधील काही जे विचारवंत आहेत, तर या व्यवस्थापन या विषयामध्ये विविध तज्ज्ञांनी विविध प्रकारचे सिद्धांत मांडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी व्यवस्थापनामध्ये एक विशिष्ट असं योगदान दिलेलं आहे. तर असे विविध शास्त्रज्ञ आहेत. तर अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकूण काही शास्त्रज्ञांचा अभ्यास आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. यामध्ये सुरुवातीला एल्टन मेयो. तर या जॉर्ज एल्टन मेयो यांचा हॉथॉर्न प्रयोग काय आहे, त्याचे इम्प्लिकेशन्स, त्याचबरोबर त्यांचे निष्कर्ष काय आहेत, हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्याचबरोबर दुसरा तज्ज्ञ आहेत पीटर ड्रकर. तर यांची MBO ही संकल्पना काय आहे. त्याचबरोबर डिफरंट ॲप्रोचेस टू मॅनेजमेंट अँड इट्स युजेस अँड लिमिटेशन्स. तर यामध्ये बिहेवियरल ॲप्रोच, सिस्टीम ॲप्रोच आणि कॉन्टिंजन्सीज ॲप्रोच हा भाग आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. तर या आजच्या या लेक्चरमध्ये आपण हे विविध तज्ज्ञ जे होऊन गेलेले आहेत व्यवस्थापनामधील, तर या तज्ज्ञांमधील व्यवस्थापन विचारवंत जे आहेत, तर जॉर्ज एल्टन मेयो. तर या जॉर्ज एल्टन मेयो यांचं व्यवस्थापनामध्ये असणारं योगदान काय आहे, त्यांनी नेमकं कोणतं योगदान दिलेलं आहे, त्यांनी आपले विचार कोणते मांडलेले आहेत. तर तो हॉथॉर्न प्रयोग नावाने एल्टन मेयो यांचं नाव जगप्रसिद्ध झालेलं आहे. तर या पुढील चर्चेमध्ये आपण हे जॉर्ज एल्टन मेयो तर यांचा परिचय आणि त्याचबरोबर त्यांनी जो हॉथॉर्न जो प्रयोग केलेला आहे तो नेमका काय आहे आणि त्याचे असणारे जे निष्कर्ष आहेत ते आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे जॉर्ज एल्टन मेयो तर यांचं योगदान काय आहे, तर त्यांचा जीवन परिचय जो आहे तर तो आपल्याला सुरुवातीला आपण पाहूया. तर समोरच्या स्लाईडमध्ये पहा, जॉर्ज एल्टन मेयो तर यांचा कालखंड जो दिलेला आहे, तर तो कालखंड दिलेला आहे पहा 1880 ते 1949. तर हा त्यांचा तो कालखंड आहे. तर तिथं टायपिंग मिस्टेक आहे, 1949 आहे, तिथं 46 झालेला आहे. तर यामध्ये शॉर्ट समरी जी आहे तर यांच्या परिचयाच्या बाबतीत तर ही मी मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर सविस्तरपणे आता हे जॉर्ज एल्टन मेयो जे आहेत तर त्यांची माहिती आपण आता पाहूया. तर जॉर्ज एल्टन मेयो यांचा जन्म हा 1880 साली ऑस्ट्रेलियामधील ॲडलेड या शहरामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तर त्यांनी ॲडलेड विद्यापीठातून म्हणजे तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयातून त्यांनी MA ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. तर त्यांना औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून संपूर्ण जगभर त्यांची ओळख आहे. तर त्यांचा हॉथॉर्न नावाचा जो प्रयोग आहे तर तो एक जगप्रसिद्ध झालेला प्रयोग आहे. 1927 पासून 1932 या कालखंडामध्ये वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी, शिकागोमधील ही कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये हा त्यांनी प्रयोग केलेला आहे. तर नोकरीच्या निमित्ताने म्हणजे भ्रमण करीत असताना तर स्कॉटलंड या ठिकाणी त्यांनी वैद्यकीय शिक्षणसुद्धा घेतलेलं आहे. तर अभ्यासाचा मुख्य जो विषय आहे तर तो मानस चिकित्साशास्त्र हा त्यांचा तो विषय होता त्यावेळेला. परंतु याचा उपजीविकेसाठी मात्र फारसा काही उपयोग झालेला नाही. त्यामुळं मग त्यांनी औद्योगिक संशोधक म्हणून एक स्वतंत्र पेशा त्यांनी सुरू केला. आणि त्यानंतर मग आत्ता सांगितल्याप्रमाणे तर त्यांनी 1922 अमेरिकेतील हॉवर्ड या ठिकाणी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन
या ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी आपले सर्व लक्ष जे आहे तर ते औद्योगिक मानसशास्त्रातील संशोधनावर त्यांनी केंद्रित केलेलं होतं. तर या शिकागोमधील जी काय वेस्टर्न इलेक्ट्रिक नावाची जी कंपनी आहे तर या कंपनीमध्ये त्यांनी हॉथॉर्न कारखान्यामध्ये 1927 पासून 1932पर्यंत या कालखंडामध्ये त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे तर या संशोधनावरूनच ते जगप्रसिद्ध झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच त्यांचा हा हॉथॉर्न प्रयोग जो आहे तो या इलेक्ट्रिक कंपनीवर आधारित असणारा हा त्यांचा प्रयोग आहे. तर यापुढे आपण तो प्रयोग काय आहे तो आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोतच. त्याचबरोबर जॉर्ज एल्टन मेयो यांनी म्हणजे मानवी संबंधाचा सिद्धांत मांडलेले काही ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेले पाहावयास मिळतात. तर यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे तो दी ह्युमॅन प्रॉब्लेम्स ऑफ ॲन इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन 1933. यानंतर दुसरा ग्रंथ आहे दी सोशल प्रॉब्लेम्स ऑफ ॲन इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन 1945. तर या प्रकारे त्यांनी हे जे 2 ग्रंथ आहेत तर या 2 ग्रंथामध्ये त्यांनी आपले विचार विशद केलेले आपल्याला पाहावयास मिळतील. त्याचबरोबर जॉर्ज एल्टन मेयो यांनी आपल्या या कारकिर्दीमध्ये अनेक शोधनिबंधसुद्धा लिहिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी आपली जी विचार प्रणाली आहे तर ती विचार प्रणाली त्या शोधनिबंधाच्या माध्यमातून त्यांनी प्रकट केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रयोग, विश्लेषण व विविध प्रकारचे संशोधन करून तर आपले जे काही व्यवस्थापनविषयक जे विचार आहेत तर ते सुद्धा त्यांनी मांडलेले आहेत. तर शिक्षकी पेशा या शिक्षकी पेशामध्ये असताना त्यांनी सुद्धा संशोधनाचं कार्य केलेलं आहे आणि त्या संशोधनामधून आलेले जे काही निष्कर्ष आहेत ते संपूर्ण जगापुढे मांडून त्यातूनच त्यांना संपूर्ण जगभर प्रसिद्धी मिळालेली आपल्याला पाहावयास मिळते. तर या जॉर्ज एल्टन मेयो यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत म्हणजे वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये म्हणजे हॉथॉर्न या कारखान्यामध्ये इलेक्ट्रिक कंपनी आहे ती टेलिफोनची. तर या कंपनीमध्ये कामगारांची कार्यस्थिती व उत्पादकता या बाबतीत केलेल्या प्रयोगातून त्यांनी आपले निष्कर्ष जगापुढे मांडलेले आहेत आणि एक सिद्धांत जो मांडलेला आहे तर हा सिद्धांतच हॉथॉर्न प्रयोग या नावाने तो ओळखला जातो आणि यातूनच त्यांना संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारची ओळख निर्माण झालेली आपल्याला इथं पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे हे जॉर्ज एल्टन मेयो जे आहेत तर यांचा शेवट जो आहे तर तो 1949 या वर्षी त्यांचा तिथं अंत झालेला आपल्याला या परिचयामधून दिसतोय. तर अशा प्रकारे जॉर्ज एल्टन मेयो यांचा थोडक्यात परिचय जो आहे तो मी या स्लाईडच्या माध्यमातून इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यानंतर आता पुढचा जो भाग आहे तर जॉर्ज एल्टन मेयो यांना आपलं जे काही जगप्रसिद्धी जी प्राप्त झालेली आहे तर त्यांचा असणारा जो काही हॉथॉर्न प्रयोग जो आहे तर तो प्रयोग आपण नेक्स्ट पाहायचा आहे. तर हॉथॉर्न प्रयोग तर हा शिकागोमधील म्हणजे वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये केला गेलेला हा प्रयोग आहे. हा कामगारांवर केला गेलेला हा एक प्रयोग आहे. तर याचा कालखंड जो आहे तर तो 1927 पासून 1932 या कालखंड अखेर त्यांनी हा प्रयोग केलेला आहे शिकागोमध्ये. तर या प्रयोगामधील जे मुद्दे आहेत तर इथं मी शॉर्टमध्ये मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये इथं चाचणी विभागातील अभ्यास म्हणजे त्याला रिले असेंब्ली टेस्ट रूम प्रयोग म्हणजे पहिला प्रयोग, दुसरा प्रयोग किंवा मायका स्प्लिटिंग टेस्ट रूम प्रयोग या नावाने सुद्धा या पहिल्या मुद्द्याला इथं उल्लेखले जाऊ शकतं. तर या प्रयोगामध्ये नक्की त्यांनी काय केलेलं आहे आणि नक्की त्यांनी जो प्रयोग केलेला आहे तो कशा पद्धतीनं केलेला आहे तर हा आज आपण इथं अभ्यासणार आहोत. तर हॉथॉर्न प्रयोग जो आहे तर अमेरिकेमधील शिकागो येथील इलेक्ट्रिक कंपनीमध्ये हा त्यांनी केलेला प्रयोग आहे. तर या काळामध्ये जॉर्ज एल्टन मेयो यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा प्रयोग केलेला आपल्याला इथं पाहावयास मिळतो. तर या प्रयोगामुळे त्यांना संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे. तर ही टेलिफोन तयार करणारी जी कंपनी आहे वेस्टर्न इलेक्ट्रिक नावाची कंपनी तर या कारखान्यामध्ये जवळजवळ 30,000 कर्मचारी इथं काम करत होते.
तर त्यांच्यामध्ये एक असंतोष निर्माण झालेला त्यांना दिसून आलेला होता आणि त्यामुळे उत्पादन जे आहे ते त्या कंपनीचं घटलेलं होतं. तर हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांच्या गटाकडे कामगाराचा हा जो निर्माण झालेला जो असंतोष आहे तर तो असंतोष शोधून काढण्यासाठी त्यांना संशोधनाचं काम तिथं सोपवलेलं होतं. तर या गटानं म्हणजे संशोधनासाठी जे प्रयोग केलेले आहेत त्यास हाथॉर्ना प्रयोग असं सुद्धा म्हटलेलं आहे. अर्थातच या प्रयोगामध्ये हे जॉर्ज एल्टन मेयो आणि त्यांचे सहकारी समाविष्ट होते. तर हा जो प्रयोग आहे तर हा प्रयोग ज्या विविध प्रकारांमध्ये विभागलेला आहे तर त्याचं आपण विश्लेषण पाहूया. तर पहिला चाचणी विभागातील अभ्यास, यालाच पहिला रिले असेंब्ली टेस्ट रूम प्रयोग असं म्हटलं जातं. तर याला पहिला जो उपमुद्दा आहे तो प्रकाशाविषयी प्रयोग. तर यामध्ये नक्की त्यांनी काय केलेलं आहे या प्रयोगामध्ये, तर या प्रकाशाविषयी प्रयोगामध्ये उत्पादनावर प्रकाशाचा काय परिणाम होतो याचे सूक्ष्म निरीक्षण या पहिल्या प्रयोगामध्ये केलेलं आहे. तर त्यासाठी या प्रयोगासाठी काम करणाऱ्या कामगारांची 2 गटामध्ये विभागणी करण्यात आली. पहिला गट इमारतीच्या ज्या भागात काम करीत होता तेथील प्रकाश कमी अधिक म्हणजे बदलता प्रकाश करण्यात आला आणि दुसरा गट जो आहे तर या दुसऱ्या गटामध्ये ज्या भागात काम करीत होते कर्मचारी तेथील प्रकाश कोणताही तिथं बदल करण्यात आलेला नाही. परंतु प्रकाशासंबंधी केलेला हा जो प्रयोग आहे त्या दोन्ही गटामधील कामगारांची उत्पादकता वाढवत असल्याचे ते दिसून आलेलं आहे त्यांना या प्रयोगामध्ये. तर यावरून कामगारांच्या कार्यक्षमतेवर प्रकाशाचा विशेष परिणाम होत नाही हे त्यांना या प्रकाशाविषयी प्रयोगांती त्यांना निष्कर्ष प्राप्त झालेला दिसतोय. तर अशा प्रकारे हा प्रकाशाविषयी प्रयोग त्यांनी केलेला आहे. यानंतर पुढं पुरवठा व जोडकाम विभाग. तर हा पुरवठा आणि जोडकाम विभागात सुद्धा त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. तर यामध्ये नक्की त्यांनी काय केलेलं आहे, तर या प्रयोगात स्त्री कामगारांची 2 गटामध्ये विभागणी करून त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली आणि त्यांचे उत्पादन प्रमाण, दर्जा, त्याचबरोबर ते काम करत असलेली जी खोली आहे त्या खोलीचं तापमान, आर्द्रता व इतर घटकात होणाऱ्या बदलाचे मोजमाप करण्याची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांच्या कामात सतत काम, बदलते काम, तात्पुरते काम, विश्रांती, त्याचबरोबर कामाचे तास, तर यामध्ये बदल करण्यात आले. तसेच हे जे काही वरील बदलांच्या विरुद्धही काही बदल करण्यात आले तरीसुद्धा उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांना तिथं आढळलेलं आहे. तर या प्रयोगात असा निष्कर्ष काढण्यात आला की कार्यपरिस्थितीतील बदलापेक्षा व्यवस्थापनाची कामगारांकडे पाहण्याची जी मनोवृत्ती आहे आणि कामगारांचे नीतिधैर्य या 2 बाबी उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं त्यांनी या पुरवठा व जोडकाम विभागातून केलेल्या प्रयोगातून त्यांना तो निष्कर्ष मांडलेला आहे. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रयोगाचा बॅक वायरिंग ऑब्झर्वेशन रूम प्रयोग. तर या अभ्यासात कामगार तणावाखाली काम करतात आणि ते दिवसभरात अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन करतात असं त्यांना यामध्ये आढळलेलं आहे. तसेच कामगारांनी ठरवून दिलेल्या अपेक्षे इतके काम करू नये म्हणून त्यांच्यावर दबाव येतो असंही त्यांना या प्रयोगामधून त्यांना आढळलेलं आहे. तर त्यावरून उद्योगात कामगारांना प्रोत्साहन देण्यामागे एक अनौपचारिक समूह कार्य करीत असतो असं त्यांना यामध्ये दिसून आलेलं आहे बॅक वायरिंग ऑब्झर्वेशन रूम प्रयोगामध्ये. आणि त्यानंतर मग पुढचा जो या प्रयोगाचा मुद्दा आहे तो कामगारांच्या मुलाखती. तर कामगारांच्या मुलाखती ज्या आहेत तर या मुलाखतीमध्ये त्या कारखान्यामध्ये असणारे जे कामगार आहेत तर या कामगारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आणि या मुलाखतीमध्ये त्या कामगारांना आपल्या पर्यवेक्षकांबाबत विविध प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रयोगामुळं म्हणजे कामगारांचे अंतरंग, त्यांच्या भावना व प्रवृत्ती ही सुद्धा या प्रश्नावलीच्या माध्यमातून समजून घेण्यात आली.
त्याचबरोबर या प्रयोगातील निष्कर्षावरून म्हणजे मुलाखती ज्या घेतलेल्या आहेत त्यावरून बॅक वायरिंग ऑब्झर्वेशन रूम प्रयोगाच्या निष्कर्षांना एक पुष्टी मिळण्याचं कामसुद्धा झालेलं आपल्याला इथं दिसून येतं व त्या प्रयोगातील निष्कर्षसुद्धा या मुलाखतीमधून विचारले जाणारे जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामधून मिळाली जी उत्तरं आहेत तर त्या उत्तरांचा आधार घेऊन या प्रयोगामधील असणारे जे निष्कर्ष आहेत तर ते सुद्धा पक्के करण्यात आलेले आहेत या कामगारांच्या मुलाखतीवरून. तर अशा प्रकारे हा हॉथॉर्न प्रयोग जो आहे तर हा हॉथॉर्न प्रयोग आपल्याला या मुद्द्यांमध्ये विभागलेला आहे. तर हाच जो प्रयोग आहे तर पहिला रिले असेंब्ली टेस्ट रूम, दुसरा रिले असेंब्ली टेस्ट रूम, मायका स्प्लिटिंग टेस्ट रूम, बँक वायरिंग ऑब्झर्वेशन रूम आणि कामगारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. तर या विभागामध्ये आपल्याला तो प्रयोग सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रयोग आहे तर या प्रयोगाच्या अंती जॉर्ज एल्टन मेयो तर यांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत तर हे निष्कर्ष थोडक्यात काय आहेत तर ते आपण पुढील स्लाइड्समध्ये आपण पाहूया. तर हॉथॉर्न प्रयोगाचे जे निष्कर्ष आहेत तर हे निष्कर्ष यामधील प्रमुख मुद्दे इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिला जो निष्कर्ष आहे तर उत्पादकतेवर परिणाम करणारा भौतिक कार्य परिस्थिती हा एकच घटक असत नाही, हा या प्रयोगाचा पहिला निष्कर्ष आहे. त्याचबरोबर कामगार म्हणजे एक आर्थिक मनुष्य नाही, हा एक त्यांचा प्रयोगाचा एक निष्कर्ष आहे. म्हणजेच कामगारांकडं एक आर्थिक मनुष्य म्हणून न पाहता मानवी दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिल्यास किंवा त्याला योग्य आणि चांगल्या पद्धतीची वागणूक जर दिली तर निश्चितपणानं त्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते, असं जॉर्ज एल्टन यांनी निष्कर्ष मांडलेला आहे. त्याचबरोबर कामगारांकडं व्यवस्थापनाची जी पाहण्याची एक जी मनोवृत्ती आहे किंवा कामगारांचं जे एक प्रकारचं जे मनोधैर्य किंवा नीतिधैर्य आहे आणि सुरक्षिततेच्या भावना ज्या आहेत तर इत्यादी बाबी उत्पादन वाढीवर परिणाम करतात असं सुद्धा त्यांनी आपल्या या निष्कर्षामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे परस्पर संबंध आणि नीतिधैर्य तर हा इत्यादी बाबी आहेत तर या उत्पादनावर सुद्धा परिणाम करतात असं जॉर्ज एल्टन यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर कामगारांच्या अनौपचारिक समूहाचे महत्त्व तर आपल्या या निष्कर्षामध्ये हे कामगारांची जी मनोवृत्ती किंवा उत्पादकता वाढ जी आहे तर याच्यामागं एक अनौपचारिक व्यक्तींचा समूह आहे असं सुद्धा त्यांनी आपल्या निष्कर्षामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर एकूण कार्यपरिस्थितीचे महत्त्व हे सुद्धा त्यांनी आपल्या या प्रयोगामधून त्यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर मानवी संबंध तर व्यवस्थापकांनी निर्णय प्रक्रियेचं कार्य करत असताना मानवी वर्तन आणि मानवी संबंध तर या घटकांचा सुद्धा विचार करणं एक अत्यंत महत्त्वाचं आहे असं हॉथॉर्न प्रयोगाच्या निष्कर्षामध्ये जॉर्ज एल्टन यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर नेतृत्व हे वैयक्तिक व सामूहिक कसे राहील याचा सुद्धा विचार करावा असं त्यांनी आपल्या या निष्कर्षामध्ये मांडलेलं आहे. आणि शेवटी मानवी वर्तन व मानवी संबंध तर यांचासुद्धा विचार करणं हे या उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनानं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी आपला हा शेवटचा निष्कर्ष मांडलेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या या तासाला आपण जॉर्ज एल्टन मेयो तर यांचा परिचय आणि त्यांचा जो हॉथॉर्न प्रयोग आहेत तर या प्रयोगामधील असणारे जे काही टप्पे आहेत आणि त्यामधून त्यांना प्राप्त झालेले जे निष्कर्ष आहेत तर ते आपण आत्ताच इथं सविस्तरपणे त्यावर चर्चा केलेली आहे. तर आजच्या तासाला आपण आज इथेच थांबूया. तर आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.